महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात जास्त चर्चेला जाणारा लोकसभा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ. कारण याच मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यामुळेच पूर्वीचे असलेले दावे, पूर्वीची असलेली भांडणं आता पुन्हा एकदा महायुती महाविकास आघाडी जी आहे ती एकत्र येताना दिसते. एका बाजूला पवार कुटुंबियामध्ये उभी फूट पडली तर दुसऱ्या बाजूला ज्यांच्यामध्ये आधी उभी फूट पडली होती ते पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत आहेत या संदर्भात बातचीत करण्यासाठी अंकिता पाटील ठाकरे, ज्या स्वतः हर्षवर्धन पाटील यांच्या मुलगी आहेत आणि ठाकरे घराण्याच्या सून आहेत. खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकसभेमध्ये. धन्यवाद, थँक्यू सो मच. काय सांगाल, कसं बघताय लोकसभेचं? म्हणजे ऑलमोस्ट सुरूच झाली लोकसभा निवडणूक, तर अशामध्ये अनेक पूर्वीचे दुश्मन आता एकत्र झालेत, जे पूर्वीचे एकत्र होते ते आता वेगळे झालेत. कसं बघताय महाराष्ट्राचं राजकारण एकूणच? कालच आता बऱ्यापैकी जागा जाहीर झालेल्या आहेत आणि आता येणारा जो काळ आहे, मला वाटतं येणारे जे एक 50 दिवस आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि निश्चित पद्धतीने आता बारामती लोकसभा मतदारसंघाबाबतीत जर आपण बोललो तर आता सगळी समीकरणं बऱ्यापैकी आता जुळत आलेली आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत आहोत आणि निश्चित रूपाने मला असं वाटतं महायुतीचं जे उमेदवार आहेत, कालच सुनेत्राताईंचं नाव जाहीर झालेलं आहे. त्यांचं माझ्याकडून आणि पूर्ण कुटुंबियांकडून त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खरंच खूप शुभेच्छा. आणि निश्चित पद्धतीने महायुतीचा उमेदवार येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून यावा यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. सुनेत्रा पवार यांचं नाव आधीपासून चर्चेत होतं, पण काल त्यांची उमेदवारी जाहीर झाली. फर्स्ट रिएक्शन तुमच्या कुटुंबामध्ये काय होती आणि तुमची काय होती? कारण तुम्ही नेहमी म्हणजे तुमचे भाषण असो किंवा तुमच्या मनातले जे मुद्दे असो तुम्ही नेहमी जाहीरपणे मांडता. नाही, आता बऱ्यापैकी मागच्या काही महिन्यांपासून चर्चा होती आणि थोडंसं अंदाज आलेलाच की सुनेत्रा वहिनींनाच उमेदवारी मिळेल म्हणून. आणि निश्चित रूपाने जसं मी सांगितलेलं आहे, आता राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट हा भारतीय जनता पार्टी सोबत आहे, महायुतीमध्ये ते आहेत आणि निश्चित पद्धतीने आता आम्ही सर्वजण, आमच्या सर्वांच्या कुटुंबियाच्या त्यांच्याबरोबर शुभेच्छा आहेतच आणि आम्ही सर्वजण एकत्र आता प्रचार करू. पण एक महत्त्वाची गोष्ट की पवार कुटुंबियांवरती किंवा स्पेसिफिकली अजित पवार यांच्यावरती तुमचे नेहमीच आरोप राहिलेत की ते पाठीत खंजीर खूप असतात. मग हा प्रॉब्लेम नेमका कसा तुम्ही सॉल्व्ह केला? हा जो सगळे विषय होते हे काय मागच्या 1, 2, 4, 5 वर्षाचे नाही, पण ह्या 25-30 वर्षापासूनचे जे विषय होते आणि ते अनेक विषय होते, म्हणजे त्याच्या खोलात आत्ता जाण्याची खरं वेळ नाहीये. आणि हे सर्व आम्ही म्हणजे हर्षवर्धनजी पाटील साहेबांची, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि अजितदादांची एकत्रित मागच्या 8 दिवसापूर्वी एक मीटिंग झाली. देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर आमचीही एक मीटिंग झाली, त्या मीटिंगला मीही उपस्थित होते. त्याच्यानंतर अजितदादांबरोबर तिघांची मीटिंग झाली, ते 2-2.5 तास ती सगळी चर्चा चालली. आणि त्याच्यानंतर सगळे जे आमचे विषय आहेत म्हणजे पॉईंट टू पॉईंट म्हणजे सुरुवातीपासूनचे जेवढे सगळे विषय आहेत, जेवढी मनातली खतखत आहे ती सगळी पुढे मांडली. ती दादांनी समजून घेतली. फडणवीस साहेब पण पूर्णपणे ह्या मीटिंगमध्ये उपस्थित होते आणि ते सगळे जी नाराजी आहे ती सगळी दूर झाली. आणि म्हणजे जर दादांनीच परवा म्हटले की आता चांगल्याच रूपाने एक दिलजमाई झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि निश्चित पद्धतीने आता मला असं वाटतं ते जर दोघं एकत्र येऊन जर काम केलं तर पुणे जिल्ह्यामध्ये खूप चांगला परिणाम आपल्याला महायुतीच्या माध्यमातून आपल्याला चांगलाच फरक आपल्याला बघायला मिळेल. ही दलजमाई जी झाली आहे तुमच्यामध्ये आणि पवार कुटुंबियामध्ये, ती दलजमाई तुमच्या प्रचारांमध्ये पण दिसेल का? तुम्ही अजितदादांचा, सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार का? निश्चित. शेवटी महायुतीमध्ये काम करत असताना आणि भारतीय जनता पार्टीचं, आता मी तर जिल्हाध्यक्ष आहे युवा मोर्चाची, माझे वडील ज्येष्ठ नेते आहेत बीजेपीचे, तर त्याच्यामुळे आम्ही निश्चित पद्धतीने ग्राउंडला उतरून त्यांचा प्रचार करू. जसं मी सांगितलं की आमची जी मनातली खतखत होती, आमच्या कार्यकर्त्यांचा जो विषय होता, आता परवाच सागर बंगल्यावरती देवेंद्रजींनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना, प्रमुख कार्यकर्त्यांना बोलायला त्यांनी आमंत्रित केलं होतं. प्रत्येकाने आपलं मन मोकळ्या पद्धतीने 1-2.5 तास ती पण खूप चांगल्या पद्धतीची चर्चा झाली. आता देवेंद्रजींनी आम्हाला पुढच्या 8-10 दिवसानंतर त्यांनी एक पक्षाचाही मेळावा आम्ही इंदापूरमध्ये घेणार आहोत आणि त्या माध्यमातून सुद्धा जे आमचे सामान्य ग्राउंड लेवलचे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांना ते संबोधित करणार आहेत. त्यामुळे हा जो सगळा विषय सुरू आहे याच्यामध्ये निश्चित पद्धतीने मला असं वाटतं आम्ही सर्वजण एकत्रित महायुतीचं काम करणार आहोत. नेमकं मीटिंगमध्ये असं काय घडलं? म्हणजे अजितदादांनी, देवेंद्र फडणवीसांनी नेमकं असं काय समजावलं? काय मुद्दे तुम्ही मांडले ज्याच्यावर तुमचे पूर्वी आक्षेप होते की 2 तासाच्या मीटिंगमध्ये पूर्णपणे निवळले गेले? असं काय समजावण्यात आलं, काय सांगण्यात आलं? आता कसं आहे की विषय भरपूर आहेत
आणि हे विषय आता असे काही ओपनली सांगण्यासारखे नाही आहेत. पण जर एक बेसिक मुद्दा जर आपण तुम्हाला सांगायचा राहिला तर जे कार्यकर्त्यांना जो त्रास होत होता, निधी वाटपाचे जे विषय होते आणि कार्यकर्त्यांची जी नाराजी होती ग्राउंड लेवलला, शेवटी कसं असतं वरच्या लेवलला जरी युती झाली तरी ते खालीपर्यंत ग्राउंड लेवलला शेवटी आमचा संघर्ष नेहमी भारतीय जनता पार्टीचा हा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर राहिलेला आहे. सगळे प्रश्न हे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर राहिलेले. त्यामुळे ह्या सगळे विषय सगळे मार्गी लावले. आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये कॉन्फिडन्समध्ये घेण्यात आलं, कार्यकर्त्यांना आश्वासित करण्यात आलं. त्यामुळे ज्या पद्धतीने ह्या सगळ्या चर्चा झाल्या आणि ज्या पद्धतीने आम्हाला आश्वासित करण्यात आलं, त्यामुळे निश्चित पद्धतीने आम्ही पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही काम करणारच आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष, अगदी संपूर्ण देशाचं लक्ष आहे. जर या निवडणुकीमध्ये काही दगाफटका झाला, महायुतीचा किंवा महाविकास आघाडीचा, कोण विजयाचा गुलाल उधळेल आणि नेमकं त्याला कोण जबाबदार असेल? जर एक जण कोणी हरले तर कोण जबाबदार असेल आणि जिंकलं तर कोण त्याचं शिल्पकार असेल? कसं आहे, शेवटी निवडणुकीमध्ये कोण जिंकणार कोण हारणार हे सगळी मायबाप जनता ठरवत असते. आपण एक पक्षाचे पदाधिकारी म्हणून आपण एक 100% ग्राउंड लेवलला उतरून आपण काम करत असतो. तर भारतीय जनता पार्टी बाबतीत जर बोलायचं राहिलं तर पक्ष संघटना ही खूप जास्त पद्धतीने ग्राउंड लेवलला ही रुजलेली पक्षाची ही पूर्ण संघटना आहे. त्यामुळे निश्चित पद्धतीने आणि पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये कसं होतं की जो पक्षाचा आदेश असेल तो पक्षाचा आदेश सगळे पाळतात. तो पूर्ण खालीपर्यंत, तो ग्रासरूटच्या लेवलपर्यंतच्या आपल्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापर्यंत हा मेसेज जातो. आणि निश्चित पद्धतीने आता मी इंदापूर तालुक्याचं जरी म्हणायचं राहिलं तरी निश्चित पद्धतीने जो पक्षाचा आदेश आहे आणि जो हर्षवर्धन पाटील साहेबांचा आदेश आहे तो आदेशच ग्राउंड लेवलच्या बूथ लेवलचाही कार्यकर्ता तो मान्य करतो आणि त्या पद्धतीने काम करतो. त्यामुळे ज्या काय गोष्टी पुढे होतील आता ते शेवटी जनता जे ठरवते ते काय तुमच्या माझ्या हातामध्ये नाहीये. पण निश्चित पद्धतीने इंदापूरमध्ये तरी खूप चांगल्या पद्धतीने महायुतीला मतदान होईल असं मला वाटतं. अजित पवार यांचे कार्यकर्ते ज्यावेळेस उघडपणे धमकी देतात की हर्षवर्धन पाटलांना इथे फिरू देणार नाही, याची तक्रार पण त्या मीटिंगमध्ये झाली का? हा सुद्धा मुद्दा मांडला गेला का? सुरुवात तिथूनच झाली. सुरुवात ही ज्या धमक्या दिल्या गेलेल्या, ज्या खालच्या पातळीचं बोलणं गेलेलं, ह्या सगळे विषय तिथे मांडले. काही विषय अजितदादांच्या पण माहितीमध्ये नव्हते, त्यांनाही परिचित नव्हते की त्यांचे कार्यकर्ते अशा पद्धतीने खाली वागत आहेत. त्यांनी निश्चित पद्धतीने अजितदादांनी दादांच्या स्टाईलमध्ये त्या कार्यकर्त्यांना सांगितले आणि ते आम्हाला फरक त्यांच्यामध्ये बघायला मिळतोय. कारण आम्ही दादांना तेच सांगितलं, म्हणजे दादा तुमच्या घरातले उमेदवार आहेत, आम्ही म्हटले सगळे एकत्र येऊन, पण तुम्हाला आता 3 महिने झालं सगळे विषय माहिती आहेत, तर तुम्ही थोडंसं खाली आधी सांगा, मग त्या पद्धतीने एकत्रित पद्धतीने काम करायला मग सोपं जाईल. कारण कार्यकर्त्यांची आमच्या जर मनं दुखवली तर ते खाली कसे काम करतील? तर हे सगळं त्या मीटिंगमध्ये चर्चा झाली. सगळं दादांनीही त्या पद्धतीची ऍक्शन घेतलेली आहे. त्यामुळे आता मला नाही वाटत की त्या बाबतीमध्ये काही मिसअंडरस्टँडिंग राहिलेली आहे. सगळ्या मिसअंडरस्टँडिंग दूर झालेल्या आहेत. आणखी महत्त्वाचं, ज्यावेळेस अजितदादाच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे धमकी दिली होती, त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी याकडे लक्ष दिलं होतं आणि गृहमंत्र्यांना सांगितलं होतं की हर्षवर्धन पाटील यांना सुरक्षा पुरवा. म्हणजे सुप्रिया सुळेंनी तुमची बाजू घेतली होती. याकडे कसं बघता तुम्ही? या बाबतीत त्यांच्याशी, सुप्रिया सुळेंशी थेट तुमचं बोलणं झालंय? माझं नाही बोलणं झालं, पण मला वाटतं त्या आता विद्यमान खासदार आहेत, त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल की माझ्या मतदारसंघामधले एक ज्येष्ठ नेते आहेत, जर त्यांना अशा प्रकारच्या धमक्या मिळत असतील तर मी त्यांच्याबरोबर एक सपोर्ट द्यावा, त्यामुळे त्यांनी ती त्यांची भूमिका मांडली असेल. पण आम्ही शेवटी आमच्यासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे नेते आहेत आणि आम्ही त्यांच्याकडे आम्ही पत्र पाठवलं आणि आम्ही अमित शहा साहेबांनाही पत्र पाठवलं. त्या पत्रामध्ये सगळे मुद्दे लिहून पाठवले की बाबा अशा अशा प्रकारचे भाषणं होत आहेत, अशा अशा प्रकारची शिवीगाळ होत आहे. तरी मला असं वाटतं का हे झालेला विषय ह्याला 1 महिना झाला, त्याच्यानंतर मग ह्या सगळे चर्चासत्र झालं आणि आता अशा कुठल्याही पद्धतीचा विषय होणार नाही असंही आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे आणि ते होऊनही देणार नाही. शेवटी आता निवडणुकीचा काळ आहे आणि आता आपल्याला शेवटी महायुतीचं काम करत असताना सगळ्यांना सांभाळून घ्यायचं आहे. पण ज्यावेळेस बघितलं की अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे ज्यावेळेस धमकी दिली, त्यानंतर सुप्रिया सुळे असो, रोहित पवार असो, स्वतः शरद पवार असो, त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी खूप सॉफ्ट भूमिका घेतली, त्यांची बाजू धरली. याकडे कसं बघता? हर्षवर्धन पाटील साहेबांचं आणि पूर्ण पवार कुटुंबियांचं हे आमचे वैयक्तिक संबंध सगळ्यांशीच खूप चांगले आहेत. म्हणजे अजितदादांच्या घरातले पण वहिनींशी माझे चांगले संबंध आहेत. पार्थ असतील, जय असतील, आमचे सगळ्यांचे खूप चांगले संबंध आहेत. सुप्रिया सुळे पण म्हणतात की आमचे खूप 10 वर्षापासून आमचे संबंध शेवटी आहेतच. शेवटी आमच्या भेटीगाठी म्हणजे मुंबई असेल, पुणे असेल, इंदापूर असेल, भेटीगाठी होत असतात. हो का, राजकारणाच्या ठिकाणी, संबंधांच्या ठिकाणी. त्यामुळे तो काही असा विषय नाही. फक्त काय होतं आता अशा पद्धतीचं जेव्हा वक्तव्य केलं जातं
त्यामुळे मला असं वाटतं निश्चित पद्धतीने त्यांना वाईट वाटलं असेल, त्यामुळे त्या बोलल्या असतील ते. पण त्या म्हणतात की हर्षवर्धन पाटील म्हणजे पाटील घराण्याचं आणि पवार कुटुंबियाचं 10 दशकांपासूनचं रिलेशन आहे. आहेच, निश्चित पद्धतीने आहेच. रिलेशन आहे, रिलेशन चांगलं आहे आणि सगळ्याच प्रत्येक पवार फॅमिलीमधल्या प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तींबरोबर आमचे खूप चांगले संबंध आहेत. लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. अशामध्ये तुम्ही सुद्धा जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. तुम्ही आता लोकसभा म्हणजे अजून अनेक लिस्ट यायच्या आहेत. लोकसभा असो किंवा इथून पुढे कुठली निवडणूक तुम्हाला लढवायची इच्छा आहे का? नाही, आत्ता मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचं जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम करत आहे आणि युवा संघटन आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये आणि खास करून बारामती लोकसभेमध्ये कसं वाढवता येईल ह्याच्यासाठी मी मागच्या एक 6 ते 8 महिन्यांपासून कार्यरत आहे आणि इथून पुढे आता जी काही जबाबदारी पक्ष देईल ते आम्ही स्वीकारू. खास करून यासाठी कारण तुम्हाला आईवडिलांकडून पण राजकीय वारसा आहे. तुम्ही निवडणूक लढवली होती. आता तुम्ही ज्या घराण्याच्या ठाकरे घराण्याच्या सून आहेत ते सुद्धा राजकीय सक्रिय कुटुंब आहे. अशामध्ये मुंबईतून का होईना निवडणूक लढवायची इच्छा आहे का तुमची? नाही नाही, माझं शेवटी जन्मभूमी इंदापूर आहे, माझी कर्मभूमी पण इंदापूर आहे. लग्न होऊन जरी मी मुंबईला आली असेल तरी आमचे सर्व कार्यकर्ते जे सगळं एक पहिल्यापासूनचे जे एक नाळ आहे ती इंदापूर तालुक्यामधले आणि पुणे जिल्ह्यामध्ये जोडले गेलेले आहे. त्यामुळे निश्चित पद्धतीने माझं कार्यही तिथे आहे आणि मी तिथेच पुढच्या काही वर्षामध्ये तर मी डेफिनेटली तिथेच कार्यरत राहणार आहे. आणखीन एक महत्त्वाचं की आता बारामतीसाठी पवार कुटुंबातले 2 सदस्य मग सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार उभ्या आहेत. पवार कुटुंबासोबत तुमचे चांगले रिलेशन्स आहेत. अशामध्ये इंदापूरमधून कितीची लीड मिळेल? इंदापूरमध्ये महायुतीचे सुनित्रा पवार यांच्यासाठी कसं काम करणार आहात? नाही, आता निश्चित पद्धतीने दिलजमाई झालेली आहे. विचार सगळे आम्ही एक विचारांनी सर्व महायुतीचं काम करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आता आमच्या पण कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत. आता आम्ही पण एक गाव वाईज आम्ही आता दौरे ऑर्गनाईज करणार आहोत. युवा मोर्चाच्या माध्यमातूनही आम्ही खाली काम मोठ्या प्रमाणात करणार आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त लीड इंदापूर तालुक्यामधून आम्ही महायुतीच्या उमेदवाराला मिळवून देऊ याची मला निश्चित पद्धतीने खात्री आहे. तरी म्हणजे अंदाजे कारण तुम्ही ग्राउंड रूट लेवलला तुम्ही काम केलंय, कितीचा लीड तुमच्या उमेदवाराला मिळेल असं वाटतं तुम्हाला? कारण सुनेत्रा पवार पहिल्यांदा जे आहेत सक्रिय राजकारणामध्ये उतरत आहेत. त्यामुळेच माझा प्रश्न आहे की कितीची लीड किंवा त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे काम करणार आहात? नाही, आता कसं आहे की प्रचार हे आम्ही तर ऑफकोर्स आता भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे तिथूनही करणार आहोत. तिकडून सुद्धा जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत त्यांची पण तेवढीच जबाबदारी आहे आणि त्यांच्यामधूनच त्यांनी बघितलं पाहिजेत की शेवटी तर आम्ही मागच्या वेळेस जे काम केलं होतं जेव्हा जे सरकार होतं आणि तेव्हा आम्ही ऑलमोस्ट एक 75,000चं लीड दिलेलं. त्यामुळे आता जे आमचे 1.5 लाख कार्यकर्ते आहेत हे सगळे कार्यकर्ते इंटॅक्ट आहेत. पण त्यामुळे हे आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्यांबरोबर अशी आमची जडणघडण झालेली आहे की पहिल्यापासूनचे हे 3 पिढ्याचे आमच्याबरोबर सगळे कार्यकर्ते जुडलेले आहेत. त्यामुळे इथलं कुठलंही मत वेगळीकडे जाणार नाही ह्याची आम्हाला खात्री आहे. पण आता ते जे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे त्यांच्यावर मला वाटतं आमच्यापेक्षाही जास्त मोठी जबाबदारी आहे कारण त्यांच्या मतामध्ये विभागणी झालेली आहे. त्यामुळे ते किती मतं जास्तीत जास्त लीड मिळवून देत आहेत त्याच्यावर पण लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे आमचे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते आमच्या शब्दाच्या बाहेर ते नाही आहेत. त्यामुळे निश्चित पद्धतीने ते तर मतं निश्चित पद्धतीने महायुतीच्या उमेदवाराला पडतील. महत्त्वाचं की अजित पवार हे म्हणजे पुण्यामध्ये त्यांचं जेवढं मोठा आवाका आहे, सक्रिय राजकारण आहे, त्यांच्या विरोधात जे कोणी नेते होते, कार्यकर्ते होते त्यांची अचानकपणे दिलजमाई झाली. पवार कुटुंबियामध्ये काही म्हणजे एक आहे का की त्यांचा करिश्मा एवढा मोठा आहे का की पवार कुटुंबीय जेव्हा सत्तेत असतात तेव्हा सुद्धा आणि सत्तेत नसतात तेव्हा सुद्धा किंवा पक्ष बदलला तरी सुद्धा गटतट पडली तरी सुद्धा त्यांच्याकडेच जे आहेत त्यांना एकत्रित पक्ष किंवा इतर विरोधात असलेल्या त्यांना जवळ घेता येतं? आता ह्या प्रश्नाचं उत्तर मी तसं नाही देऊ शकत. पण निश्चित पद्धतीने आता जर आपण महायुतीची परिस्थिती पाहिली तर आता महायुतीमध्ये दादांचा गट आल्यानंतर जे काही थोडे वैचारिक मतभेद होते, ज्यांच्याबरोबर वैचारिक मतभेद होते ते निश्चित पद्धतीने मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या ज्या पद्धतीने त्यांनी सगळं हँडल केलेलं आहे म्हणजे त्या पद्धतीने मला असं वाटतं सगळे एकत्र एका प्लॅटफॉर्मवरती आलेले आहेत. एक महिला म्हणून प्रश्न, बारामतीमध्ये जे आहे सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार यांची लढत होत आहे. एकीचं माहेर आहे, एकीचं सासर आहे.
तुम्ही दोन्ही, तुमचं जर पार्श्वभूमी बघितली, तुमचं सासर माहेर दोन्ही पण कुटुंब जे आहेत ते सक्रिय राजकारणात आहेत. महिलांचा राजकारणातला वाटा किंवा त्यांना समोर असलेला संघर्ष याकडे कसं बघता? नाही, खरं महिला म्हणून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. कारण आपल्याला शेवटी, आता माझं जर उदाहरण घेतलं, माझं सगळं जे सामाजिक कार्य आहे ते माझ्या माहेरी आहे आणि ते ऑलरेडी म्हणजे मी 5 ते 6 वर्षापासून त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे दोन्ही गोष्ट मॅनेज करणं म्हणजे आपल्या सासरकडच्याही सगळ्यांना वेळ देणं आणि माहेरीही आपण वेळ देणं, कार्यक्रम करणं आणि त्याचबरोबर आपल्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर जी आपली एक नाळ जुळलेली आहे त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता माझ्याबद्दल म्हणायचं राहिलं, मी एक ग्रासरूट लेवलची लीडर आहे. मी म्हणजे लग्न असतील, मयत असतील, प्रत्येक कार्यकर्त्याच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा क्षण आहे. त्या क्षणासाठी मी त्यांच्यामध्ये उपस्थित असते, त्यांच्या सुखदुःखामध्ये उपस्थित असते. त्यामुळे हे करत असताना आज मुंबई, पुणे, इंदापूर हा एक 200-300 किलोमीटरचा प्रवास हा आठवड्याला करावा लागतो. त्यामुळे संघर्ष खरंच खूप मोठा आहे. सगळ्यांना वाटतं एवढं सोपं नाहीये आणि प्रायोरिटीज एवढं शेवटी तुम्हालाही माहिती, तुम्ही महिला आहात, आपल्याला सगळ्या गोष्टी आज बॅलन्स कराव्या लागतात. त्यामुळे हे करणं कठीण आहे, पण हे काय इम्पॉसिबल नाहीये. पण ज्यावेळेस म्हणजे सुप्रिया सुळेंवरती अशा कमेंट्स येतात, रुपाली चाकणकर, राज्य महिलाचे आयोग, त्याच म्हणतात की माहेरी किती लुडबुड करावी, अशा कमेंट्सकडे कसं बघता मग? जेव्हा महायुतीचेच उमेदवार किंवा जे एकदम राज्य महिला आयोगाच्या पदावरती असतात त्या ज्या महिलांनाच अशा टोमणे मारतात, तेव्हा कसं बघता? नाही, हे मला ॲक्च्युली आवडलं नाही. तुम्ही जर मला पर्सनली विचारलं तर शेवटी मी पण एक महिला आहे, माझंही लग्न झालेलं आहे, माझं जे कर्मभूमी आणि जन्मभूमी हे इंदापूर आहे. मी पण सासरी काही दिवस असते आणि माहेरी काही दिवस असते आणि तिकडे माझं राजकीय आणि माझं सामाजिक कार्य आणि माझं सगळा बिझनेस व्याप सगळा तिकडेच आहे. त्यामुळे असं बोलणं मला असं वाटतं चुकीचं आहे. आणि 21सावं शतक आहे, आता सगळ्या गोष्टी चेंज होत गेलेल्या आहेत, सगळे आजूबाजूचे खूप प्रॅक्टिकल झालेले आहेत. त्यामुळे मला वाटतं रुपाली त्यांचे हे विचार थोडे जरा जास्तच 30-40 वर्षापूर्वीचे आहेत. आता त्यांनी थोडा विचारामध्ये मला वाटतं बदल करावा. हे असं बोलणं चुकीचं आहे. म्हणजे एका बाजूला सरकार GR काढतं की आईचं नाव सुद्धा लावायचं आणि दुसऱ्या बाजूला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असं म्हणतात. निश्चित नाही, हे चुकीचंच आहे. शेवटी महिलांना आज आपण 21व्या शतकामध्ये आहोत. आज महिला पुरुषांच्या बरोबरीने चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, स्वतःचा संसार करून काम करत आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचं स्टेटमेंट मला तर काय आवडलं नाही. आणखीन एक महत्त्वाचं की महिलांचा सक्रिय सहभाग खूप वाढला राजकारणामध्ये, खूप चांगली गोष्ट आहे ती. पण येत्या निवडणुकांमध्ये, कारण दोन्ही महिला आमने सामनेत, विधानसभेच्या जेव्हा निवडणुका होतील तेव्हा महिला मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल तुम्हाला? नाही, आता ते समीकरण मी आता ह्या स्टेजला बोलणं ते बरोबर राहणार नाही. त्यामुळे आता जे काही समीकरणं होतील शेवटी निश्चित पद्धतीने कधीतरी महिला मुख्यमंत्री निश्चित महाराष्ट्राची व्हावी, असं एक महिला म्हणून तर माझी इच्छा आहेच. पण कोण, कधी, काय हे वेळ काळ ठरवेल. सध्याच्या घडीला तुमची आवडती महिला राजकीय नेता कोण आहे? महाराष्ट्रामध्ये का भारतामध्ये? महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं चित्राताईंचं काम खूप चांगलं आहे आणि चित्राताई ज्या पद्धतीने बोलतात, ज्या पद्धतीने आपले विचार मांडतात, हे मला खरंच एक पर्सनली प्रेरणादायी आहे. म्हणजे मी त्यांनाही बऱ्याच वेळा सांगितलं. आणि भारत देशामध्ये मला असं वाटतं तर भरपूर महिला आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये निर्मलाताई सीतारमण आहेत, स्मृती इराणी आहेत किंवा इवन पूनम महाजन आहेत. माझ्या खूप चांगली मैत्रीण जे नंदुरबारमधून खासदार आहे डॉक्टर हिना गावित, खूप चांगल्या पद्धतीने त्याही कार्यरत आहेत. त्यामुळे भरपूर महिला आहेत. कारण शेवटी कसं असतं की मला शेवटी दुसऱ्या महिला जेव्हा एक चांगल्या पद्धतीचं काम करत असतात, मी नेहमीच त्यांना फोन करून अभिनंदन करत असते की कधी आमच्या कार्यक्रमात भेटीगाठी होत असतील, मी त्यांना नेहमी प्रोत्साहित करत असते. कारण शेवटी अ लिटिल मोटिवेशन गोज अ व्हेरी लॉंग वे. आणि खूप चांगल्या पद्धतीने मला असं वाटते महिला आज आपल्याला कार्यरत आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपल्यासोबत होत्या अंकिता पाटील ठाकरे, ज्यांनी लोकशाहीच्या अनेक प्रश्नांवरती सविस्तरपणे उत्तरं दिलेली आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनीलसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.